नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। दिवाळीच्या फराळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो, जसे की बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू। तर आज आपण सोपे आणि खूप चविष्ट असे रव्याचे लाडू बघणार आहोत। हे लाडू मस्त मऊ, नरम आणि चविष्ट होतात। चला तर बघूया। रव्याचे लाडू बनवण्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतला आहे। हा इतका बारीक आहे। लाडूला बारीकच रवा घ्यायचा आहे। इलायची पावडर, किशमिश, साजूक तूप अर्धा वाटी, पिठी साखर पाऊण वाटी। गॅसवर एक कढई ठेवली आहे। आता रव्याला भाजून घ्यायचं आहे। यामध्ये रवा टाकूया। गॅसची फ्लेम एकदम मंद आहे। याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे व याला 3 ते 4 मिनिटं चांगलं भाजून घेऊया। असंच रवा मंद आचेवर चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे याला चांगला सुगंध येतो। तर आता 3 ते 4 मिनिटं भाजल्यानंतर यामध्ये टाकूया 2 चमचे साजूक तूप। चांगलं मिक्स करून घेऊया। आता याला अजून भाजायचं आहे, कलर चेंज होईपर्यंत। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि चांगलं मिक्स करत राहायचं आहे। रवा चांगला भाजला गेला हे कसं ओळखायचं, तर याचा हलकासा कलर चेंज होतो व सुगंध खूप मस्त येतो, एकदम खमंग वास येतो। तर इथे तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला आहे आणि मस्त वासही येतोय। आपला रवा चांगला भाजला गेला आहे आणि याला मंद आचेवरच चांगलं भाजून घ्या। हाय फ्लेमवर भाजलं तर याचा कलर लवकर चेंज होतो, पण सुगंध इतका येत नाही। तर इथे रवा चांगला भाजला गेला आहे। खाली कढई उतरून घेतली आहे। आता 1 मिनिट चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये टाकूया पिठी साखर पाऊण वाटी। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1-2 चमचे वाढवू शकता। तर इथे चांगलं मिक्स करून घेतलं आहे। भाजलेला रवा गरमच होता तेव्हा साखर टाकायची आहे, म्हणजे ती चांगली मुरते। यामध्ये टाकूया अर्धा चमचा इलायची पावडर। इलायची पावडरने खूप मस्त चव येते। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत 20 ते 25 मिनिटांसाठी, ज्यामुळे साखर यामध्ये चांगली मुरेल। तर इथे झाकण ठेवलं आहे। 25 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता इथे साखर एकदम चांगली मिक्स झाली आहे। आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे। यामध्ये हे मिश्रण टाकूया व याला मिक्सरमधून फिरवून घेऊया, ज्यामुळे हे सर्व एकजीव होईल। तर झाकण लावून मिक्सरमधून फिरवून घेऊया। झाकण उघडलं आहे। तुम्ही बघू शकता हे एकदम एकजीव झालं आहे। तुम्ही बघू शकता रवा अजून मस्त बारीक झाला आहे। हे मिश्रण एका ताटात काढून घेऊया। अशाच प्रकारे उरलेले मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेऊया। सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे। आता आपण याच्यापासून लाडू बनवणार आहोत। हे मिश्रण ताटात काढून घेऊया। आता उरलेलं जे साजूक तूप होतं ते गरम करून घेतलं आहे। भाजताना फक्त 2 चमचे साजूक तूप वापरलं होतं। आता हे मिश्रण चांगल्या हाताने मिक्स करून घेऊया। मिश्रणामध्ये टाकूया गरम केलेले साजूक तूप। आपण पहिली 2 चमचे साजूक तूप यूज केलं होतं, त्यानंतर तुपाला गरम करून घेतलं होतं। तर इथे टोटल अर्धा वाटी साजूक तूप मी वापरत आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप इझिली हे मिक्स होतं। तर आता हे मिश्रण तयार आहे। याचे लाडू बनवून घेऊया। तर हातामध्ये थोडंसं मिश्रण घेतलं आहे, त्यानंतर याला गोल गोल असं दाबायचं आहे व याचा लाडू बनवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खूप इझिली लाडू वळले जातात। तर इथे लाडू तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम पेड्यासारखा मस्त मऊ बनला आहे। खूपच मस्त नरम बनतो, खातानाही तेवढंच चविष्ट आहे। आता इथे मी किशमिश लावत आहे वरून। तुम्ही इथे पिस्त्याचा किंवा काजूचा वापरही करू शकता। तर लाडू तयार आहे। एका प्लेटमध्ये ठेवूया। अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घेऊया। तर खूप इझिली बनतात। कधी कधी हे मिश्रण थोडंसं जाडसर राहिलं तर लाडू वळले जात नाही। तर तेव्हा काय करायचं, हे मिश्रण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकायचं व त्याला पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्या, म्हणजे हे सर्व एकजीव होईल व आपले लाडू चांगले बनले जातात। मग
तर तुम्ही बघू शकता हा लाडू खूप मस्त पेढ्यासारखा दिसतोय, तेवढाच नरम आहे आणि खूप चविष्टही आहे। हा लाडू लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडेल आणि बनवण्यासाठीही जास्त वेळ नाही लागत, अर्ध्या तासामध्ये हा रेडी होतो। तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या दिवाळीला। हा लाडू बनवायला जितका सोपा आहे तितकाच हा जास्त काळही टिकतो, लवकर खराब नाही होत। तर तुम्ही याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता। तर इथे दिवाळीसाठी खास रव्याचे लाडू तयार आहे, तुम्ही बघू शकता खूप मस्त बनले आहे। लाडू बनवण्यासाठी मी इथे वाटीने माप घेतला आहे। तर 1 वाटी रव्याचे 8 ते 9 लाडू होतात। तुम्हाला जास्त लाडू बनवायचे असेल तर तसं साहित्य घ्या तुम्ही। तयार आहे दिवाळी विशेष रव्याचे लाडू, तुम्हीही नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।